नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इंडिक रूट्स या चॅनलवर आज भेटणार आहोत डॉक्टर रमाताई गोळवलकर यांना. नमस्कार. नमस्कार. आपले स्वागत असो. श्रोते हो, आपलेही स्वागत असो. मला असं वाटतं की प्राचीन भारत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यासमोर पहिलं एक चित्र कुठलं येतं तर प्राचीन भारतामध्ये म्हणजे राजवैभव हा शब्द आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतो, नाही का? बरोबर. मग भारत म्हटलं की हां, तिथे असे राजे होऊन गेले, त्याने हे केलं, त्याने ते केलं, आणि मग त्यांच्या ऐश्वर्याची वर्णनं, अजून त्यांनी कसं राज्य विस्तार केला, अजून अशा प्रकारची अनेक कथा, माहिती, हे सगळं आपल्या अगदी मनावरती अगदी असं म्हणजे भराभरा आपल्या डोक्यात या सगळ्या कल्पना यायला लागतात. बरोबर. तर आज आपण अगदी त्यातल्या एका फार वेगळ्या पैलूचा परिचय करून देणार आहोत. पण तत्पूर्वी मी आपल्याला रमाताईंचा परिचय करून देते. परमभागवती डॉक्टर रमाताई गोळवलकर या BCom LLB झालेल्या आहेत. मास्टर इन मास कम्युनिकेशन इंटरनॅशनल डिप्लोमा त्यांनी घेतलेला आहे. यूथ अँड डेव्हलपमेंट वर्क यामध्ये त्यांनी इंटरनॅशनल डिप्लोमा घेतलेला आहे. MA इंडॉलॉजी केलेला आहे. फिल्म ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट कोर्स त्यांनी केलेला आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या त्या डॉक्टरेट होल्डर आहेत. त्यांचा PhDचा विषय होता इम्पॅक्ट ऑफ सेलफोन युसेज ऑन बिहेवियरल पॅटर्न्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट. व्यवसाय म्हणाल तर स्तंभलेखन, रहस्यकथा, कादंबरी, संशोधनात्मक लेखन, दृकश्राव्य व्याख्यान असा त्यांचा आहे. अनुभव म्हणाल तर SNDT युनिव्हर्सिटी मुंबईची, सिम्बायोसिस डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे इथे मीडिया अँड कम्युनिकेशन या विषयाचं अध्यापन त्यांनी 20 वर्ष केलेलं आहे. भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डच्या त्या 2 वर्ष सदस्य होत्या. आत्तापर्यंत एकंदरीत 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तिने आपणच केलीत. हो. आणि आता 4थं पुस्तक येऊन घातलं आहे. हेच ते भारताचं राजवैभव या आणि शिवाय मीडिया आणि कम्युनिकेशन विषयाची एकूण 5 पुस्तके त्यांची अभ्यासक्रमात नेमली गेलेली आहेत. खर्जुरवाहिका आणि इतर कथा या त्यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला आहे. अनेक पुरस्कार मिळाले. खरं सांगायचं तर विदर्भ साहित्य संघ नागपूर, त्यांचा काही वामनराव चोरघडे उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार मिळाला आहे 23 साली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा इंदुमती पुसाळकर स्मरणार्थ उत्कृष्ट रहस्य कथालेखन पुरस्कार मिळाला आहे 24 सालचा. पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर यांचा उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. आता मंडळी, तुम्हाला एक गंमत सांगायला पाहिजे की परिचय ऐकून तुम्हाला लक्षातच आलं असेल की व्यक्तिमत्व कसं बहुआयामी आहे. हे सगळं अभ्यासाचे शिक्षणाचे विषय असून सुद्धा इंडॉलॉजी, संस्कृत हा त्यांचा अगदी मास्टर म्हणावा असा विषय आहे. आणि त्या ज्या रहस्यकथा ज्या आहेत तर त्या सगळ्या प्राचीन भारतीय पार्श्वभूमीवरील अशा त्या रहस्यकथा आहेत. तुम्हाला माहिती असेल की डॅन ब्राऊनच्या कितीतरी सिनेमे तुम्ही बघितलेले असतील. पण भारतीय पार्श्वभूमीवरती घडणाऱ्या अशा वेगळ्या ज्यांना भारतीय प्राच्यविद्येचा, इंडॉलॉजीचा अभ्यास असल्याशिवाय तुम्ही ज्या लिहू शकत नाही अशा प्रकारच्या त्या कथा आहेत. आणि फार सुंदर अभ्यास, प्रतिभावान आणि अशी हरहुन्नरी अशी ही आपली लेखिका आहे. तर आज आपण तिच्याकडनं काय जाणून घेणार आहोत तर आपल्याला मग असे म्हटलं तसं राजवैभव सगळं माहिती आहेच आहे. पण आपले सगळे राजे, त्यातले कित्येक राजे हे फार सुंदर लेखक होते आणि त्यांनी फार सुंदर ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे. हा त्यांचा पैलू मात्र आपल्याला फार अज्ञात असतो. तर हा जो अज्ञात पैलू आहे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर रमाताई, मुळात हा विषय आहे तुम्हाला सुचला तरी कसा की म्हणजे जे म्हटलं की त्याला हेच आपल्याला सगळ्या लक्षात येतं की त्यांनी काय काय पराक्रम केला, त्याने काय कर्तृत्व गाजवलं, त्याने काय काय केलं. तर ते सोडून तुम्हाला हे कुठे लक्षात आलं? कसं असतं की आपण जेव्हा इतिहास शिकतो ना उमाताई, त्यावेळेला आपल्याला खूपच त्रोटक माहिती दिली जाते. त्यातल्या त्यात आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की पूर्णपणे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आपला इतिहास लिहिला
आणि तो इतिहास म्हणजे हे असं घडलं असं न सांगता त्यांना जे वाटलं ते त्यांनी लिहून काढलं. मग त्यांना अलेक्झांडर द ग्रेट वाटतो. तो म्हणजे तुमचा समुद्रगुप्त हा त्यांना भारताचा नेपोलियन वाटतो. हो. आता समुद्रगुप्त हा होऊन 2000 वर्ष झाली. नेपोलियन हा आत्ता 18व्या शतकातला झाला. त्यामुळे कोण आधी झालं? समुद्रगुप्त. समुद्रगुप्त. मग नेपोलियनला त्यांनी समुद्रगुप्त का नाही म्हटलं? हां. हा माझा म्हणजे हो, म्हणजे प्रश्न खरं म्हणजे आहे. नेपोलियन हा भारताचा समुद्रगुप्त होता असं म्हटलं जायला हवं. नाही, नेपोलियन हा फ्रान्सचा समुद्रगुप्त हां, होता असं बरोबर. म्हणतात. सॉरी. आणि तसंच अलेक्झांडर द ग्रेट 32व्या-33व्या वर्षी हा माणूस मेला. मी त्याला हा माणूस म्हणते. त्याच्या मनात इच्छा काय होती? तर सगळ्या जगावरती राज्य करण्याची, सगळ्या जगाला जिंकण्याची. म्हणून तो निघाला आणि तो प्रवास करत करत भारताच्या सीमेवरती आला. यात त्यांनी सगळ्यांना हरवलं हे मान्य केलं, तरी जिथे जिथे तो गेला तिथे तिथे त्यांनी माणसांच्या कत्तली केल्या. हो. अशा कत्तली करणारे अनेक राजे आपण ग्रेट आहेत म्हणून सांगतो. हो, बरोबर. उदाहरणार्थ अकबरचं प्रतिमा मंडन केलं जातं. त्यालाही अकबर द ग्रेट म्हटलं जातं. पण आता हा अकबर द ग्रेट हा अक्षरशत्रू माणूस होता. त्याला लिहिता वाचता यायचं नाही. अरे देवा. बर. आता लिहिता वाचता न येणारा माणूस आणि ज्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्यात अशा माणसाला आपण द ग्रेट हे त्याच्या मागे चिपकवतो. हो. आणि जे मुळात म्हणजे आपण लोकांना काय सांगतो आहोत, तर हे जे लोक आहेत ना हे ग्रेट आहेत, ह्यांचा तुम्ही आदर्श आपल्यासमोर ठेवा. बरोबर आहे. या उलट भारताचा जो खरा इतिहास आहे त्या इतिहासाचा विपर्यास कसा झाला आणि त्याच्यात आपल्याला नेमकं काय काय माहिती असायला हवी होती आणि जी आपण दिलीच नाही, जाणीवपूर्वक वगळण्यात आली, त्याचा कुठेतरी आपण शोध घ्यावा असं मला वाटत होतं. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे ही पृथ्वी आहे ना, पृथ्वी, त्याला सगळ्या भारतीय भाषांमध्ये पृथ्वी हाच शब्द आहे. ह्या पृथ्वीला पृथ्वी म्हणण्यासाठी एक भारतीय राजा कारणीभूत ठरला. त्याचं नाव होतं पृथू. त्या पृथूनी या पृथ्वीचं दोहन केलं, शोषण केलं नाही. मग आता काय फरक आहे दोघांमध्ये? तर औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आपण पृथ्वीचं जे केलं ते शोषण आहे. बरोबर आहे. म्हणजे विविध प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे आणि तो वापर करत असताना निसर्गाला हानी न पोहोचवणे, उलट त्याच्यातनं निसर्ग संवर्धन कसं होईल याच्याबद्दलचा विचार करणे, हे पृथ्वीचं दोहन आहे. कारण गाय जेव्हा दूध देते त्यावेळेला तिच्या पोषणाची जबाबदारी देखील त्याच्या पोषकावरती असते. ते आपण केलं नाही आणि म्हणून वासरू पण दूध पितं. हो, पण ते म्हणजे गाईचं नुकसानच नाही करून टाकत. बरोबर आहे, उद्ध्वस्त नाही करत. हां, जे आपण करतो ते सध्या निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण म्हणजे माणूस करतोय आणि तेही आपल्या अनावश्यक अशा लालची लोभी स्वभावामुळे. तर पृथ्वीचं दोहन कसं करायचं हे ज्यांनी शिकवलं त्याच्यावरून पृथ्वीचं नाव पडलं, तो राजा पृथू. बरोबर. तर हे जेव्हा मी राजे लोकांबद्दल विचार करत होते, जेव्हा अभ्यास करत होते, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की राजा म्हणजे काय याची एक विशिष्ट व्याख्या, परिभाषा आपल्या संस्कृतीने करून ठेवलेली आहे. मग तो राज्यकर्ता आहे, परंतु राज्य करणं हे त्याचं एक काम आहे. त्यांनी या समाजाचं संवर्धनही केलं पाहिजे. प्रश्नच या समाजाला विकासाच्या दिशेनं मार्गदर्शन करून पुढे नेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ते करत असताना त्यांनी सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचा सहभाग केला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. हे
या विविध अंगांनी राजे लोकांचं कार्यकर्तृत्व फुललं तर तो खरा राजा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि हे करत असताना आपल्याकडे आणखीन एक परंपरा आहे, ती म्हणजे या राजे लोकांची कारकीर्द ही 2 किंवा 3 वर्षाची नसते. दुर्दैवाने तो राजा जर अल्पायुषी झाला तरच राजाची राजकीय कारकीर्द म्हणजे तो सिंहासनावरती बसल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत ही काही कमी काळाची असते. म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष. बाकी सगळे राजे हे किमान 15 वर्षांपासून तर 55 वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांना वेळ खूप छान मिळाला. समाजामध्ये शांतता कशी नांदावी, राजकीय शांतता नांदणं, एखादं धोरण लागू केल्यानंतर त्या धोरणाची फलप्राप्ती, त्याचे परिणाम ह्याच्याकरता काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करून पुन्हा त्या धोरणांची अंमलबजावणी करणं आणि त्यातून समाजाला एका वेगळ्या पातळीवरती नेणं, याच्यासाठी या सगळ्या राजे लोकांना बऱ्यापैकी वेळ मिळालेला आहे. तुम्ही जर पाश्चात्य राजांबद्दल बघितलं तर त्यांची अशी मोठी कारकीर्द फार कमी राजांची मिळते. कारण त्यांचे आपापसातच लढाया झाल्यात, त्यातच ते मारले गेलेत. आणि म्हणून भारतीय राजे वेगळेत आणि युरोपीय आणि अरबस्तान आणि बाकीच्या ठिकाणचे राजे वेगळेत, हे मला अगदी प्रकर्षाने इथे मांडावंसं वाटतं. खरं खरं, अगदी खरी गोष्ट आहे ही. आणि याच्यातूनच हा विषय सुचला. बर, फारच छान. आणि त्यामुळे आज आम्हाला फार वेगळ्या वेगळ्या विषयांची माहिती मिळणार आहे. हो. पण आता हे जे राजे मंडळी जे आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला खूप गैरसमज आपल्या मनामध्ये असतात. हो. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हे राजे मंडळी जे असतात ते त्यांना उपलब्ध असलेल्या सत्तेचा गैरवापर करतात. आपल्याला भ्रष्टाचार हा शब्द अतिशय ओळखीचा झाला आहे, कारण प्रत्येक पानावरती भ्रष्टाचार हा छापलेला असतो. याने इथून पैसे घेतले, त्यांनी तिथून पैसे घेतले. आणि राजे लोकांच्या ऐशारामी अगदी थोड्याशा कमी दर्जाच्या भाषेत बोलायचं झालं तर रंगील्या, म्हणजे त्यांच्या जनानखान्याबद्दल बोलणं, त्या स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे जे विचार आहेत त्याचा विचार ते अतिशय म्हणजे किंवा ही प्रत्येक स्त्री ही उपभोग्य वस्तू असते याबद्दल ते राजे कसे बोलतात. त्याच्यानंतर ते कशा प्रकारे ऐशारामी जीवन जगतात, कशा प्रकारे दारू पितात, कशा प्रकारे एन्जॉय करतात आणि ते फक्त तेवढंच करतात. असा फार मोठा गैरसमज. आणि याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो जनतेचं शोषण करूनच ते कमवतात, हा आपल्या बरोबरचा गैरसमज आहे. आता आपण जर आपल्या राजा लोकांकडे बघितलं, म्हणजे राजांच्या एकूण वर्तनाकडे बघितलं, त्यांच्या कारकिर्दीकडे बघितलं, तर सर्वोत्तम राजा हा राजा राम आहे. म्हणून आपण नेहमी आपल्याकडे उदाहरण असतं की राजा रामाचं आपण राज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे. काय आलं पाहिजे तर त्याची जी करव्यवस्था होती त्याच्याबद्दल सांगितलं जातं की मधमाशी जशी फुलाला कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचवता त्यातून मध गोळा करते आणि परागीकरण करते, म्हणजे त्या एका फुलाकडचे पराग दुसऱ्या फुलांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यातून त्या फळांना आवश्यक असं पोषक वातावरण तयार करणं, परागीकरण. या परागीकरणासाठीही मधमाशा आवश्यक असतात. त्याप्रमाणे राजांनी जनतेकडून कर घ्यावा, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा न पोचवता, आणि तो पैसा त्यांच्याच विकासाकरता वापरावा. हा राज्यातला पहिला नियम होता. त्याच्यासाठी दुसरं एक उदाहरण दिलं जातं ते म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरचं पाणी कोणालाही न कळत शोषून घेतो, म्हणजे त्याचं बाष्पीभवन होतं आणि तेच पाणी पुढे पर्जन्य म्हणून बरसतं,
त्याप्रमाणे करव्यवस्था असावी. अगदी सुंदर उपमा आहे. हे आपल्याला रामराज्याचं वर्णन करणारे कवी सांगतात. फार सुंदर आहे. मग ही जर संकल्पना रामराज्याची असेल आणि प्रत्येक राजा हा रामाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून चालत असेल तर तो कसा वागत असेल हो? तो काही असा ऐशोरामी किंवा असा मौज मजा करणारा नक्की हा, नसणार. त्याच्याकडे बहुपत्नीत्वाची चाल असल्यामुळे त्याच्या राण्यांची संख्या अधिक असू शकते. आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये संपूर्ण भारताचा आदर्श आहेत, आदर्शवत वाटावेत आणि दैवत आहेत आपले असे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील 8 राण्या होत्या. हो बरोबर. हो. त्या 8 राण्या असूनही त्यांना कोणी त्यांच्या चारित्र्यावरती कोणी बोट नाही ठेवू शकत. असे अनेक चारित्र्य संपन्न राजे होऊन गेले. खरं खरं. हा आपल्या डोक्यामधला जो भ्रम आहे की दिसली बाई की तिला उचलून आपल्या जनानखान्यात टाकायचे, हे बादशाह लोक करायचे. जे परकीय आक्रमणातनं आक्रमणातून आलेले परकीय जे राज्यकर्ते होते त्यांनी आपल्या देशातल्या गरिबांना नागवलं, शेतकऱ्यांना प्रचंड छळलं, त्यांच्यावरती धर्म त्यांना पाळायला लावण्यासाठी म्हणून कर लावला, त्यातला जिझिया असं म्हणतात, आणि अनन्वित अत्याचार केलेत. खरं खरं. त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही राजे लोकांची कल्पना केली तर तुम्ही सपशेल चुकलात. हे ऐकून मला फार आनंद झाला. हां, आपले राजे हे अतिशय नीतीसंपन्न, चारित्र्य संपन्न आणि न्यायदानासाठी जाणले जाणारे राजे आहेत. याचा एक उदाहरण देते. आपल्या लहानपणी आपल्याला सिंहासन 32 नावाचा एक 32 कथांची एक कथासंग्रह होता. त्याची सुरुवातच अशी होते की धार नगरीचा राजा भोज एक दिवशी शिकारीला गेला असताना त्याला एका उंचवट्यावरती काही गुराखी मुलं आपली गुरं चरायला सोडून देऊन खेळ खेळताना दिसले. तर खेळ कोणता खेळत होते तर एक मुलगा त्या उंचवट्यावर जाऊन बसेल, मग त्याच्याबरोबरची मुलं जी आहेत ते एखादा कज्जा खटला घेऊन त्याच्यासमोर जातील, मग तो कज्जा खटला तिथे रंगवल्या जाईल, म्हणजे आजकालचं जसं मूड कोर्ट असतं तसं. आणि तो जो उंचवट्यावर बसलेला जो माणूस आहे तो राजा होऊन यांच्यात न्यायदान करेल. तर मग तो एक एपिसोड संपला की मग दुसरा जाऊन बसायचा, तिसरा जाऊन बसायचा. हा राजा आपला बघतोय की प्रत्येक जण जो तिथे जाऊन बसतो तो एक अतिशय उत्कृष्ट असा न्यायनिवाडा करतो. कसं शक्य आहे? हो ना. काहीतरी ते असेल. मग तो विचारतो त्या मुलांना, तर तो म्हणतो आम्ही खाली असतो ना तेव्हा आम्ही साधारण असतो म्हणे, आम्ही तिथे वरती जाऊन बसलो त्या उंचवट्यावर की आम्हाला सुचायला लागतं आणि योग्य प्रकारे न्यायदान कसं करायचं हे आम्हाला तिथे बसल्यानंतर सुचतं. राजाला आश्चर्य वाटलं की असं कसं होणार बा. मग त्यांनी आपल्या लगेच लोकांना बोलवलं, त्यात सांगितलं की काय आहे त्याच्या खाली बघा. तर त्याला तिथे 32 पुतळ्या कोरलेलं एक सोन्याचं सिंहासन सापडतं आणि ते राजा विक्रमादित्याचं असतं. त्याच्यावरती तो एका शुभमुहूर्तावरती बसायला जातो. तर त्यातली एक पुतळी बाहेर येते. ती राजाला विचारते की या सिंहासनावरती बसायला पाहतोयस तू, माहिती आहे सिंहासन कोणाचं आहे? राजा विक्रमादित्याचा आहे. तर तो म्हणतो हो मी म्हणे त्यांच्यातला हा गुण, म्हणजे मग ते 32 गुण सांगितलेले आहेत आणि हे जर तू म्हणजे त्या 32 पुतळ्या रोज त्याला येऊन एक गुण त्याचा सांगतात. 32 दिवसांच्या त्या 32 कथा आहेत आणि हे जर गुण तुझ्याकडे असतील तर तुला त्या सिंहासनावरती बसण्याचा अधिकार आहे. बरोबर. हे तुम्हाला सांगणारं एक अत्यंत संस्कारक्षम असं गोष्टींचं पुस्तक आपल्याला लहानपणी शिकवलं जातं. यातनं काय काय समजतं आपल्याला?
भारतामधले राजांच्या समोर फक्त माणूसच नाही तर निर्जीव पुतळ्यासुद्धा बोलू शकायच्या. चुप्प बसायचं नाही राजे लोकांसमोर. राजाशी तुम्ही मनमोकळेपणाने बोला. हीच कथा शिवाजी महाराजांना एका म्हातारीच्या बद्दलची आहे की शिवाजी महाराज पाण्यात आपले भाताच्या ढिगावरती असं व्यवस्थित रचत भाताचा नाही. ढीग होता. हां, नाही, भात खायला सुरुवात केली तिने, त्याच्यावरती पातळ वरण वाढलं आणि ते वाहून जाऊ लागलं. तर ती म्हणाली की अरे तू शिवाजी महाराजांसारखा का वागतोस रे बाळा. तर म्हणे काय झालं. तर म्हणे ते एका बाजूची हे बंदच करतात, बंदी बंदच केली नाही त्यांनी. तर ते त्याच्यामुळे तिथून शत्रू पक्षाचं आक्रमण होऊ शकतं. तर तसं तू करू नको. सगळीकडनं त्याचं व्यवस्थित आळं तयार कर आणि त्याच्यात व्यवस्थित वरण घे, म्हणजे तुला ते वरण इकडे तिकडे वाहणार नाही. कारण तिच्या सीमारेषेवर, तिच्या गावाच्या जवळ असलेल्या सीमारेषेवरती शिवाजी महाराजांनी पारेकरीच ठेवले नव्हते. त्याच्यामुळे तिकडनं आक्रमण होऊ शकत होतं. आता हे म्हातारी बाई सांगते. हो. शबरी रामाला बोरो देते. म्हणजे कितीही मोठा माणूस, साधा माणूस असला तरी तो थेट राजापर्यंत पोहोचून त्याला त्याच्याशी हे सगळं बोलू शकत होता, मोकळेपणाने बोलू शकत होता. राजाच्या चुका दाखवून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. हो, आणि ते धाडस पण होतं. हा, तर असे राजे आपल्याकडे होऊन गेलेत. येस, अगदी. आणि हे मी म्हणजे एक पैलू सांगितला. असे अनेक पैलू असलेले राजे आपल्याकडे झालेत. हा मुद्दा आपण अधोरेखित करून ठेवायला पाहिजे. हो, अगदी आवश्यक आहे. दुसरा गैरसमज असा की ह्या लोकांना काही लिखाई पढाई का कोई वाचता नाही था, असं अजिबात नाही. आपले राजे हे अतिशय ज्ञानी होते. शिक्षण हे फक्त राजनीतीशास्त्र याच्याशी संबंधित नाही. विविध म्हणजे 16 विद्या आणि 64 कला ह्या सगळ्या त्या राजाला येणं अपेक्षित आहे. कारण कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये त्याच्यावरती एक अख्खं प्रकरण आहे. तुमचा अभ्यास आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आधी चांगल्या प्रकारे सांगू शकाल. पण तुम्ही सांगा. नाही, मी कारण कसं आहे की त्याला निदान ती कला काय आहे, ती विद्या काय आहे, त्याच्यातलं मर्म काय आहे हे तरी माहिती असावं. स्वतः तो माणूस हातामध्ये, म्हणजे तो राजा स्वतः तो चामड्याचे जोडे बनवू शकेल की नाही, गरज नाही. सुवर्णकाराचं काम म्हणजे सोनाराचं काम करू शकेल का, आवश्यक नाही. परंतु ह्या लोकांच्या कामाचं कौशल्य कशात दडलेलं आहे आणि ते काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टी आहेत ते त्याला माहिती असायला पाहिजे. अगदी प्रश्नच नाही. कारण त्याला या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं आहे. हो, जुळवून घ्यायचं आहे. आणि नुसतं जुळवून घ्यायचं नाही तर त्यांच्याकडनं ते उत्तम दर्जाचं काम त्यानं करवून घ्यायचं आहे. आणि जर काही त्याच्यात समस्या असतील तर त्याला जोखून समजून त्या समस्या त्याला सोडवून पण द्यायच्या. अगदी प्रश्नच नाही. म्हणून त्याला त्या 14 विद्या किंवा 16 विद्या 64 कला यायलाच पाहिजे. हो. त्यानंतर त्याला युद्धकला यायलाच पाहिजे. युद्ध ही कला आहे बरं, शस्त्र ही विद्या आहे. हो. आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांनी विद्या आणि कला याच्यामध्ये काय अंतर आहे हे अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आहे. ज्यांनी कट्यार काळजात घुसली नावाचं नाटक पाहिलं असेल त्याच्यामध्ये विद्या आणि कला याच्यात काय अंतर आहे हे त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं आहे. तर प्रत्येकाने ते जे फरक आहे तो समजून घ्यावा. सांगण्याचं तात्पर्य असं की त्याला ह्युमन रिलेशन्स वरती काम करायचं आहे. तो मनमाना कारभार करू शकत नाही. कारण त्याचा मुख्य त्याची भूमिका जी आहे ही प्रजेचा प्रतिपाळ आहे. म्हणून तो राजा हा प्रजा म्हणजे ज्याचा प्रतिपाळ करायचा आहे अशा समूहाचा तो नेता आहे. आणि त्याला आपल्या भारतीय मनीषींनी विष्णूचा अवतार म्हटलेला आहे. आजही तुम्ही भूतानमध्ये गेला तर
मला तरी आम्हाला सांगितलं त्यांनी की तुम्हाला पिवळा रंग नाही घालता येणार. बरं. तर कारण आमच्याकडे राजालाच फक्त पिवळ्या रंग घालण्याचा अधिकार आहे. दुसरा कोणी पिवळ्या रंगाचं आणि ते सिल्क नाही घालू शकणार. बरं. तर तुम्ही पहा त्यांचा जो राजा असतो, म्हणजे मला जिग्मी सिंगबे वांगचुक माहिती आहे कारण ते नाव मी पाठ केलेलं आहे. त्यांनी त्या राजाला तो असं पिवळ्या रंगाचा एक असं उत्तरीय घेऊन, बाकी तो रंग कोणत्याही रंगाचे कपडे त्यांनी घातले तरी त्याचं पिवळ्या रंगाचं रेशमाचं उत्तरीय असतं. तुम्ही जर कंबोडियामध्ये गेलात तर तिथे विष्णूचं जे मंदिर आहे मोठं, त्या मोठ्या अंकोर वाट तिथे जी विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे त्याला त्यांनी असं एक पिवळं उत्तरीय घालून ठेवलेलं आहे. विष्णूला नेहमी पितांबरधारी असंच म्हटलं जातं. तर राजाने देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करावं, राजाचं काम आहे ते. हां. आणि राजाचा सगळा जो कारभार आहे, त्याला लागणारा पैसा कुठून, कारण तो प्रजेच्या सेवेत आहे तर त्याला काहीतरी खर्च येणार, त्याच्या सैन्याचा खर्च येणार, त्याच्या अश्वदळाचा, घोडदळाचा, त्याच्या गजदळाचा, त्याचा पायदळाचा, असा सगळा खर्च करायचा आहे. तर मग शेतकऱ्यांनी 1/6 भाग त्यांच्या उत्पन्नाचा हा राजाला द्यायचा असतो. त्याला बळी असा शब्द आहे. अच्छा. म्हणजे दी टॅक्स लेविड अपॉन ॲग्रिकल्चर इज कॉल्ड ॲज बळी. म्हणून बळीचं राज्य यावं म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य यावं, हे त्यावरून हे म्हटलंय. बळीराजाचं राज्य नव्हे, म्हणजे बळी या राजाचं राज्य नव्हे, या बळी या राजाचं राज्य नव्हे, तर टॅक्स देणाऱ्या शेतकऱ्यांचं राज्य. टॅक्स देणारे शेतकरी हे नेहमीच संपन्न असतात म्हणून त्याला बळीचं राज्य म्हणतात. आणि हे राज्य अपेक्षित आहे ज्यावेळेला आपण इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो म्हणतो. हे फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. राजाला पोसणारा तो बळी असतो आणि राजा हा 1/6 भोगताय, म्हणजे 1/6 भाग हा त्या राजाला द्यायचा असतो. म्हणजे मुळात शेतकऱ्याची ही परिस्थिती किंवा ही त्याची सांपत्तिक स्थिती असायला पाहिजे की जो स्वतःचा सगळा खर्च हे करून तो 1/6 भाग अगदी आनंदाने राजाला देऊ शकेल. अशी स्थिती येणारा शेतकरी जो जिथे असेल तर ते राज्य संपन्नच असेल. ते खरं तर लक्ष्मीवंतांचं राज्य आहे. अगदी अगदी. आणि ते भारतात होतं. हो. तुम्ही जर भारताच्या राजमंडळींचा विचार केला तर आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की अँगस मेडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. तो ब्रिटिश होता आणि त्याच्याकडे युनायटेड नेशननी एक काम सोपवलं की बा तुम्ही एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेचा च्या हिस्ट्रीचं म्हणजे इतिहासाचं लेखन करा. तर त्यांनी 0001 हे वर्षापासून 0001 म्हणजे आपण आता 2026 मध्ये आहोत, म्हणजे मागच्या 2000 वर्षांचा जगाचा आर्थिक इतिहास कसा होता याच्याबद्दलचं एक प्रचंड मोठं संशोधन करून ठेवलेलं आहे. त्याच्यात त्यांनी जगाचा GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा सकल घरगुती उत्पन्न याच्याबद्दलचे काही चॅप्टर्स लिहिले आहेत. आणि त्यात त्यांनी असं सिद्ध करून दिलेलं आहे की ब्रिटिशांचं राज्य भारतावरती येण्याआधी संपूर्ण जगाच्या 23% ते 35% GDP एकट्या भारतातून उत्पन्न व्हायचा. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा किंवा भारतात लक्ष्मीवंत राहायचे. हे का? मला बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आठवतं. त्यांनी जेव्हा रामराजा यादवाच्या काळाचं वर्णन केलेलं आहे तर त्यात ते म्हणतात की नदीकाठी धुणं धुताना गृहिणींच्या पाटल्या आणि बांगड्यांचं सोनं झिजवून त्या नदीकाठच्या पायऱ्या ज्या आहेत
त्या सोन्यानं मढवल्यागत झाल्या होत्या. अरे बापरे, हे फारच सुरेख वर्णन आहे. खूप सुरेख वर्णन आहे. म्हणजे त्या राज्याची सांपत्तिक स्थिती कशी होती हे, म्हणजे ते एक वाक्य मी तुम्हाला सांगते की ब्रिटिशांचं राज्य आल्यावरती आपल्या भारतामध्ये अतिशय सुरक्षा आली म्हणे, की आता सोनं काठीला बांधून प्रवास करता येतो, मध्ये दरोडेखोर लुटत नाही. तर ते म्हणे की नाही, तुम्ही सुरक्षितपणे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊ शकता, कारण तू सोनं काठीला बांधून घेऊन जाऊ शकता, पण सोनं कुठे आहे? हे नुसतीच काठी घेऊन फिरताय म्हणे तुम्ही, त्याला लागलेलं जे सोनं आहे ते तर ते गायब झालं. तर अशी परिस्थिती नव्हती रामरायाच्या राज्यामध्ये. तर अशी वर्णनं ऐकल्यानंतर आपल्याला जाणवतं की बा कसे राजे लोक असतील, रसिक होते ते. कारण आपण जर आताची ती त्या काळात बांधलेली मंदिरं बघितलीत ना, तर प्रत्येक मंदिराला एक रंगशिळा आहे, जिथे विविध प्रकारच्या निष्पादित कला म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स परफॉर्म करण्यासाठीची जागा होती. तो राजा स्वतः येऊन तिथे उपस्थित राहायचा, त्याच्या प्रजेबरोबर तो ती कला एन्जॉय करायचा. विविध प्रकारचे उत्सव व्हायचे, त्याच्यामध्ये राजा स्वतः, म्हणजे आत्ताचं उदाहरण देते मी, रथयात्रेमध्ये सोन्याच्या केरसुणींनी राजा तो रस्ता झाडून काढतो. किती गोड. त्याच्या हातात असते सोन्याची केरसुणी, पण तो झाडण्याचं काम करतो. हे मला नुसतं मी ऐकलं ना तरी माझ्या अंगावरती शहारे येतात. खरंच खरं की काय असा तुम्ही राजा दाखवा बरं दुसऱ्या कुठल्या जगामधले आहेत का? नाही नाही. म्हणून जेव्हा अत्युच्च सत्तापदी सत्ताशिखरी असता आणि तरी तुम्ही अति विनम्रपणे तुम्ही ही कामं करू शकता, तर असाच राजा जनतेच्या हृदय सिंहासनावरती अजूनही आपण हरिश्चंद्राचा अवतार आहात का असं विचारतो जेव्हा एखादा माणूस खूप खरं बोलत असतो. बरोबर आहे. स्वप्नामध्ये वचन दिलं त्या राजाने. जगाच्या पाठीवरती इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये हरिश्चंद्रासारख्या राजाची कथा आहे का मला सांगा? नाही, कुठेही नाही. नाही की नाही? स्वप्नामध्ये वचन दिलं की माझं राज्य मी तुला दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन तो माणूस उभा राहतो, तू मला काल स्वप्नात दिलं होतंस, मला आता तुझं राज्य पाहिजे. तो म्हणतो दिलं दान. दान देताना दक्षिणा पण द्यावी लागते. हो म्हणे, आपल्या खजिन्यातून बोलवा. खजिना तुझा नाही आहे आता. या राज्याच्या बाहेर जाऊन तू कमव, ती कमाई आणून तू त्याची दक्षिणा मला दे, कारण दान जो देतो त्याला दक्षिणा पण द्यावी लागते. दान दक्षिणा देऊनही तृप्त केले तर ती दक्षिणा कमवण्यासाठी त्याला त्याच्या राज्याच्या बाहेर जावं लागतं. तो स्वतःला विकतो, ते पैसे आणून त्यांना त्याची दक्षिणा पूर्ण करतो. आणि काय आयुष्य जगल्यानंतर तो माणूस डोळ्यात पाणी येतं, परंतु तो राजा होता. हो, म्हणजे आपले जे गैरसमज असतात त्याच्या अगदी पूर्ण विरुद्ध असं हे अशीच आपण उदाहरण आपल्या भारतीय राजांची बघतो. बरोबर आहे. आणि हे आता आणखीन एक माझ्या रिसर्चमध्ये माझ्या लक्षात आलं की इक्ष्वाकू नावाचा एक माणूस होता. तो मनू हा ब्रह्मदेवाचा पहिला मुलगा आणि त्याच्यापासून झालेला, त्याला 5 मुलं होती, त्याच्यापैकी हा इक्ष्वाकू. तर कसं असतं की आपल्याकडे वंशपरंपरा ही पुरुषांनी ठरवली जाते. याचं कारण असं असतं की पुरुषामध्ये एक्स आणि वाय हे 2 क्रोमोझोम्स असतात आणि बाईमध्ये एक्स आणि एक्स असे 2 क्रोमोझोम्स असतात. तर ज्या वेळेला पुरुष शुक्राणू आणि बीजांड बाईचं हे एकत्र येतात, त्यावेळेला कुठला तरी एक्स किंवा वाय हा येऊन या बाईच्या ह्याच्यामध्ये जेव्हा ते फलित होतं त्यावेळेला त्याच्यातला एक्स तरी येईल नाही तर वाय तरी येईल. तर आता स्त्री जेव्हा असते तेव्हा एक्स आणि एक्स आहे, तर हा एक्स नेमका कुठून आला हे तुम्हाला कळत नाही, पण वाय आलेला आहे तो नेमका कळतो. म्हणून पुरुषाकडनं येतो तो वाय गुण आणि म्हणून तो वंश जो आहे तो पुरुषांनी चालतो. हे सायंटिफिक आहे बरं. याच्यात मेल डॉमिनन्स, काय काय त्याला मेल शॉविनिझम असला काहीही प्रकार नाही. इक्ष्वाकू
वंशामध्ये निर्माण झालेल्या राजांची मी तुम्हाला एक 4 राजे सांगते. त्यातला स्वतः इक्ष्वाकू. त्यांनी ऊस शोधून काढला म्हणून त्या ऊसाला इक्षुदंड म्हणतात. आणि इक्ष्वाकूनी आपल्या जीवनामध्ये गोडी निर्माण केली. केवढं मोठं काम आहे. फारच मोठं. आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशामध्ये तयार झालेले जे राजे आहेत त्याच्यापैकी एक भगीरथ होता, ज्यांनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवरती आणली. दुसरा राजा होता तो म्हणजे श्रीराम. तिसरे राजे होते ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर. हे सगळे स्वतःला इक्ष्वाकू वंशाचे म्हणून घेतात. म्हणजे तो जो त्याचा वाय क्रोमोझोम आहे तो किती जबरदस्त असेल याचा विचार करा. किती गुणवंत, किती प्रज्ञावंत, किती साधक असे हे राजे तयार झालेत. तर त्यामुळे भारतातले राजे हे कोणत्याही क्षणी स्वतःचं राज्य सोडून निघून जाऊ शकतात. अगदी अगदी. आपल्याला अशा राजपुरुषांचं आकर्षण आहे. म्हणूनच तथागत गौतम बुद्ध, म्हणूनच भगवान महावीर, म्हणूनच राजा राम हा आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहेत. प्रश्नच नाही. हे इक्ष्वाकू वंशाचे बरोबर. वाय क्रोमोझोम. येस. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 84603037,890. प्रसाद प्रकाशन. तर मुळात असं आहे की या राजे लोकांनी आपल्या जे मनात जे असतात तर ते सगळे विषय हे करून सुद्धा त्यांनी आता आपण पाहिलं की त्यांनी वेगवेगळ्या कला शिकलेल्या आहेत किंवा त्यांनी हे केलेलं आहे. तर असं आपल्या डोळ्यासमोर येतो की यातल्या अतिशय गुणवान राजांनी ग्रंथरचनासुद्धा केलेली आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये राजे लोकांनी ग्रंथसंपदा आपल्या लोकांच्या, सामान्य लोकांसाठी निर्माण करून ठेवली आहे. राजांनी स्वतः लिहिलेले. कारण काय आहे की लेखक हे हा शब्द आता रूढ झालेला आहे. जो हातामध्ये पेन्सिल आणि कागद घेऊन बसतो आणि लिहितो त्याला लेखक म्हणतात. परंतु पूर्वीच्या काळी कोणीतरी सांगायचं आणि कोणीतरी उतरवून घ्यायचं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका सांगितली आणि सिद्धेश्वर शास्त्रींनी ती लिहून घेतली. तर कोण लेखक आहे? सिद्धेश्वर शास्त्री. म्हणजे ते प्रत्यक्ष ते लिहिणार आहेत, म्हणजे ते लेखनिक आहे खरं म्हणजे. लेखक जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांना लेखनिक हे अपेक्षित असतं. बरोबर. पण जेव्हा ग्रंथरचना असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र कोणाची प्रतिभा आहे हे आपण उच्चारतो. बरोबर. हां. तर आता या मला अनेक लोक विचारतात प्रश्न की मग त्यांनी काय आपले त्यांच्या पदरी त्यांनी लेखक बाळगले असतील आणि त्यांना सांगितलं असेल की लिहून टाका आणि ह्या माझ्या नावाने आपण प्रसिद्ध करू. तुम्हाला वाटतं खरंच असं झालं असेल? नाही, ते तू सांग. मला हे अजिबात योग्य वाटत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या राजे लोकांनी जे लोक आपल्या पदरी बाळगले होते ते अतिशय प्रतिभावंत होते. आणि प्रतिभावंताचा एक गुण आपण मान्य केला पाहिजे की ते कोणाला बधत नाहीत. त्यांना वाटतं तेच ते करतात. त्यामुळे माझ्या आणि
एक एक ओवी किंवा एक एक श्लोक आणि त्याच्यातनं कमी झालेली मात्रा जर आपण त्याच्यात कसं करू शकतो, या सगळ्यासाठी हे झालं की पुत्रजन्म झाल्याचा आनंद होतो. मग पुत्र झाला किंवा मुलगी झाली तर तिचं पितृत्व तुम्ही दुसऱ्या कोणाला देता का? अजिबात नाही. नाही देता येत. त्याच्यामुळे राजे लोकांनी कितीही म्हटलं तरी कवी आणि लेखक लोक जे होते किंवा रचनाकार जे होते ते काही आपले स्वतःची बौद्धिक संपदा राजाला द्यायचे नाहीत. आणि एकूण राजांचं चरित्र बघितल्यानंतर आणि त्यांचं चारित्र्य बघितल्यानंतर ते दुसऱ्या कोणाच्या बौद्धिक संपदेवर डल्ला मारतील अशी काडी मात्र शक्यता नाही. हो, कारण आपल्याला म्हणजे आता आपण मग अशी बघितलं तर त्याच्यामध्ये राजे लोक हे अतिशय नीतिसंपन्न होते, ज्यांना स्वतःला अनेक विषयांचं 14वीला विद्या 64 कलांचं शिक्षण मिळालेलं होतं. तर अशा परिस्थितीत राजाला स्वतःला हे सगळं लिहिण्याची क्षमता त्याच्यामध्ये अर्थातच होती. हो, असं नक्कीच जाणवतं. याचं कारण आहे की एखादा माणूस एखादी स्वतःची कृती राजाला देईल, पण एखादा राजा 8-8, 10-10, 15-15, 20-20 पुस्तकं लिहितोय. तो राजा भोज नावाचा जो राजा होऊन गेला ना परमार वंशाचा 11व्या शतकामध्ये, त्याच्या एकूण ग्रंथांची संख्या ही 104 आणि त्याच्यापैकी 84 सध्या उपलब्ध आहेत. अरे बापरे. आणि हा खरं तर द ग्रेट म्हणवणारा राजा होता. भोपाळ शहर त्यांनी वसवलं. भोपाळ शहराच्या जवळ असलेलं भोजपूर नावाचं जे मंदिर आहे शंकराचं, ते मंदिर आणि त्याच्या आसपास एक प्रचंड मोठा तलाव त्यांनी बांधला होता. होशंग शाह नावाच्या एका आक्रमकांनी त्या तलावाचं धरण फोडलं तर 5 वर्ष त्यातलं पाणी वाहत होतं. बापरे. 5 वर्ष. त्याचं जलव्यवस्थापन अद्वितीय होतं. त्यांनी लिहिलेला समरांगण सूत्रधार नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा म्हणजे त्या ग्रंथाचे संदर्भ आजही भारतीय म्हणजे स्थापत्यशास्त्रामध्ये दिले जातात. म्हणजे भारतीय स्थापत्यशास्त्राचा हे टेक्स्ट आहे. हो, पाठ्यपुस्तक आहे असं आपण म्हटलं तरी म्हणू शकतो. त्या माणसाने काही नाटकं लिहिली. त्यांनी शृंगारावरती एक पुस्तक लिहिलं, त्यांनी योगशास्त्रावरती एक पुस्तक लिहिलं, त्यांनी व्याकरणशास्त्रावरती एक पुस्तक लिहिलं, त्यांनी स्थापत्यशास्त्रावरती लिहिलं हे आपण बोललोच. त्यानंतर त्यांनी काव्यशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे म्हणजे पोएटिक्स, याच्यावरती एक पुस्तक लिहिलं. आणि ही सगळी पुस्तकं ही त्या विषयाची अत्यंत उत्कृष्ट पुस्तकं म्हणून संदर्भ ग्रंथ म्हणून आजही वापरले जातात. अगदी वादच नाही. तर आता हा 10व्या शतकात होऊन गेलेला राजा, त्यांनी युद्ध लढली, ती जिंकली, त्यांनी नगरी वसवल्यात, जलव्यवस्थापनाचे नवीन संकल्पना मांडून त्या प्रत्यक्षात उतरवून दाखवल्या. त्याच्या राज्यामध्ये शेतकरी अतिशय सुखी होता. शेतकरी सुखी आहे म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असलेले इतर जोडधंदे जे आहेत, जोडधंदे म्हणजे आजकालचं मुर्गी पालन आणि वराह पालन आणि शेळी पालन नव्हे, तर शेती विषयावरती अवलंबून असलेले सुतार, लोहार, चांभार, त्याच्यानंतर कुंभार, ही जी सगळी आपल्याकडे 18 पगड जाती आणि सगळा जो गावगाडा आहे तो त्या शेती या विषयाशी संबंधितच होता. हे सगळे लोक सुखी होते. आणि त्या राजा भोजाबद्दल मी सांगते की आत्ता नुकताच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांनी धार नावाच्या नगरीमध्ये उभारलेलं एक सरस्वतीचं मंदिर आहे. त्याला ते विद्यादेवीचं मंदिर म्हणतात किंवा त्याला सरस्वती कंठाभरणम असं एक अत्यंत सुंदर नाव आहे. आभरण म्हणजे अलंकार आणि सरस्वतीच्या कंठातला अलंकार म्हणून ते जे ग्रंथालय त्यांनी उभं केलं होतं त्याच्यावरती अर्थात आक्रमकांनी आक्रमण करून त्याची नासधूस करून त्याच्या आजूबाजूला मजारी वगैरे सगळ्या बांधून त्याच्यावरती आपला कब्जा जमवला होता. तिथे असलेली सरस्वतीची मूर्ती सध्या लंडनच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे. तर पाहिल्यावरती फार वाईट वाटतं. मी तिथे जाऊन आले आणि आता ती सगळी इमारत ही हिंदूंना देण्यात आलेली आहे आणि सगळे हिंदू आता तिथे त्याचा विनियोग करतील. तर हा असा जो भोजराजा आहे त्यांनी आपल्या दरबारात असलेल्या एक अत्यंत प्रतिभावंत कवी होता. तर त्याला विचारलं की बा
तू माझ्या मृत्यूलेखामध्ये काय लिहिशील रे बाबा? तर तो कवी म्हणतो की बा मी हे असलं काही लिहिणार नाही आहे म्हणे, कारण तू सध्या जिवंत आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. नाही म्हणे, माझी आज्ञा आहे, माझा मित्र म्हणून, माझ्या दरबारातला कवी म्हणून तुला हे माझा मृत्यूलेखावरती एक श्लोक रचावा लागेल. तो म्हणे मी नाही रचणार, राजाज्ञा आहे, राज्य सोडून जाईन. तुम्हाला वाटतं हे अशा प्रतिभावंत लोक राजाने सांगितलं की माझ्या नावाने ग्रंथ लिहा तर ते लिहून देतील? नाही लिहिणार. आणि ते अतिशय, आणि त्या राजांना त्या सगळ्या लोकांची, प्रतिभावंतांची कदर आहे. आणि आता अशीही आपल्याला अनेक उदाहरणं मिळतात की ज्या राजांनी असे अनेक प्रतिभावंत स्वतःच्या पदरी आहेत. अकबराची नवरत्न प्रसिद्ध आहेत, कालिदास, गुणाढ्य, ही तर फार थोर नावं आहेत ती. प्रश्नच नाही. या राजे लोकांनी विषय कसे निवडले असतील आणि काय केलं असेल, तर हे सगळे काव्यमय, म्हणजे एखादा मुद्दा मांडायचा असेल तर तो काव्यात मांडला जायचा. कारण श्लोक हे पाठ करायला सोपे आहेत आणि कुठलंही सूत्र जे आहे ना ते श्लोकात असलं की पटकन पाठ होतं. त्याच्यामुळे त्यांनी सगळी जी काव्यरचना, म्हणजे ग्रंथरचना केली आहे, ही काव्यात केलेली आहे. मग आता तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं तर वेदांमध्ये आपण आज जो गायत्री मंत्र जो म्हणतो ना, म्हणजे तो सवितृ गायत्री आहे, कारण तो गायत्री छंदात आहे. तो रचणारा एक राजा होता, त्याचं नाव विश्वामित्र. त्याला आधी राजर्षी म्हणायचे, त्याला ब्रह्मर्षी व्हायचं होतं. आणि ते ब्रह्मर्षी होण्याच्या नादात त्यांनी अनेक त्याचे पतन स्खलन सगळं झालं, पण त्यांनी ते ब्रह्मश्री पद मिळवलं. आणि अशा साधक माणसांनी हा गायत्रीचा मंत्र दिलेला आहे. ते आपले शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले 4 ग्रंथ, ही आपली परंपरा आहे. पण संभाजीराजांच्या नंतर एक स्वाती तिरुनाळ नावाचा एक माणूस झाला. हा तमिळनाडूच्या म्हणजे तमिळनाडूमधला एक राजा. यांनी देखील अत्यंत उत्कृष्ट अशी ग्रंथरचना 18व्या शतकात केलेली आहे. तर मी त्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपले राजेच नाही तर राण्या देखील कवयित्री आहेत. हे तर फार सुरेख, म्हणजे ऐकून पण खूप छान वाटलं. हो. आणि त्या कवयित्रींनी रचलेल्या श्लोकांचा किंवा काव्यांचा रेफरन्स म्हणजे संदर्भ देऊन त्यांच्यानंतर झालेल्या काव्यशास्त्र विनोद या विषयाशी संबंधित असलेल्या विद्वानांनी हे संदर्भ देऊन की या कवयित्रींनी हा श्लोक रचला, त्याच्यामध्ये हा एक विशिष्ट गुण दिसला, त्याच्यात त्याचं पद्यरचना अशी होती, आणि जे काही आपण जे आस्वाद घेतो म्हणजे त्याचं वृत्त कोणतं, त्याच्यात शब्दरचना कशी आहे, त्याची शैली कोणती आहे वगैरे वगैरे, तर ते त्यांनी उदाहरणं म्हणून वापरलेली आहे. म्हणजे एकूणच असं दिसतं की ही सगळी मंडळी जी होती ना ही रसिक होती. त्यांना आयुष्य जगण्याचा त्यांचा एक वेगळा फंडा होता. आजच्या भाषेत बोलायचं झालं, ती विजयका म्हणून जी कवयित्री होती ती राणीच होती का? ती राणी होती. विजया किंवा विजयांका असं तिचं नाव आहे. आणि तिच्या नावाचे तर आपल्याला ताम्रपटच मिळतात ना. त्याच्यामुळे ती ताम्रपट, आणि ती डॉवेगर क्वीन म्हणजे अल्पवयीन राजांना स्वतःच्या मांडीवरती बसवून राज्य करणारी राजमाता, अशा पोझिशनमध्ये असताना तिने ही सगळी कवनं वगैरे रचलेली आहे. आपला कृष्णदेवराय आहे की नाही विजयनगरचा, तिचा आणि कॉन्फिडन्स पण किती भारी आहे. तिने असं लिहिलेलं आहे की माझ्यासारख्या काव्यरचना करणाऱ्या या जगामध्ये कोणी नाहीच. आणि त्याच्याहून म्हणजे त्यांनी सरस्वती ही गोरी असते असं लिहिलं आहे, तर त्यांनी कदाचित मला पाहिलं नसेल कारण ती सावळी होती. इतका तिच्या म्हणजे डार्क स्किनचा अभिमान होता. आज मी म्हटलं की बघ काळ्या किंवा सावळ्या रंगाचा अभिमान होता तर लोकांना कदाचित ते अपमानास्पद वाटेल, परंतु डार्क स्किन म्हटलं की आजकाल कसं जरा सॉफिस्टिकेटेड वाटतं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की ही सगळी मंडळी जी आहे ना यांनी आयुष्य कसं रसिकतेने जगावं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर घालून दिलेलं आहे. अगदी खरं आहे. आणि म्हणून मला हा विषय फार आवडला.
की आणि काय अहो त्या म्हणजे रावणासारखा माणूस आपल्याला तो त्यांनी सीताहरण केलं, विनाश रावण लवल्यात वगैरे सगळं आहे, परंतु कधी विचार केला का की रावण हा एक अत्यंत उत्कृष्ट असा आयुर्वेदाचार्य होता. 29 ग्रंथ लिहिले आहेत त्या माणसाने आणि ते सगळे प्राचीन तमिळ भाषेत आणि सिंहली भाषेत. त्याचा तो पर्वत विज्ञानी होता. म्हणजे पर्वत कसा असतो, पर्वताचा एकूण भूगोल कसा आहे, त्या प्रत्येक पातळीवरती कोणत्या प्रकारचे वनस्पती निर्माण होतात, कोणत्या प्रकारचे खडक तुम्हाला सापडतात, हे सगळं लिहिलं आहे. आणि 72,000 रोग त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्या रोगाची लक्षणं, त्याचं निदान कसं करायचं, त्याच्यावरची औषधं काय आहेत, मग ती कशी तयार करायची. नाडी परीक्षा हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय रावणानी. त्यांनी तो इवन गायनॉकोलॉजिस्ट पण होता आणि त्यांनी जो नाडीशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तो आजही आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये नाडीशास्त्र हा विषय शिकवण्यासाठी टेक्स्टबुक म्हणून लावलेला आहे. कमाल, खरंच कमाल. शिवाय तो संगीत तज्ञ पण होता. तो संगीतज्ञ होता. असं म्हणतात, मला त्याचा म्हणजे मला नेमकं त्याचं खंडन मंडन करता येणार नाही, परंतु असं म्हणतात की शिवरंजनी नावाचा जो राग आहे हा रावणाने निर्माण केला. पण त्यांनी तो काय होता हे जर तुम्ही विचार केला तर त्यांनी जे एक स्तोत्र रचलाय ते सध्या आता खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. त्याला म्हणतात शिवतांडव स्तोत्र. त्याच्या त्या वृत्तामध्ये कोणी सहसा काम करायला धजावत नाही ना, त्या अशा वृत्तामध्ये. आणि ते वृत्त असं धसमुसळ आहे, जसा रावण होता, ज्याला शोभणारा होता तो. तर अशा सगळ्या गमती जमती आहेत. एक पुस्तक तुला माहिती आहे की रावण आहे ना, रावणाचा जो सासरा आहे विश्वामित्र नाही मायासूर हा म्हणे तिथल्या मालवा नावाचा जो प्रांत आहे आपल्या मध्य प्रदेशामध्ये, तिथे मंदसौर नावाचं गाव आहे. हो. त्या मंदसौरचा राजा होता. तर ती मंदसौरचा मायासूर आणि त्याची मुलगी मंदोदरी आणि दुसरी आहे ती धन्यमालिनी, या दोन्ही बायका रावणाशीच त्यांनी लग्न केलं. आता या मयासुराने एक सूर्यसिद्धांत नावाचा ग्रंथ रचलाय. हो, तो आजही फार प्रसिद्ध आहे. आजकालचे जर तुम्ही ज्योतिषविद्या म्हणजे खगोलशास्त्र बघितलं तर अत्यंत खोलवर अभ्यास केलेल्या खगोलशास्त्रज्ञांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावेल असा हा सूर्यसिद्धांत ग्रंथ आहे. अगदी. त्याचबरोबर त्याचा मयमतम नावाचा ग्रंथ आहे. हो, मयमतम तर आजही स्थापत्यशास्त्रातलं एक प्रमाण आहे. भारतीय स्थापत्यशास्त्रातला सर्वोत्कृष्ट असा ग्रंथ म्हणून मयमतमकडे पाहिलं जातं. हे सगळे राजे लोक आहेत. होय, अगदी. आणि यांनी तयार केलं म्हणजे राजा आहे मी म्हणून तुम्हाला हे सगळं मान्य करावंच लागेल असं नाही. तर त्यांनी अभ्यासपूर्वक ते सगळी मतं, सिद्धांत, संकल्पना ह्या सगळ्या मांडत असताना त्यांच्यातलं काव्य, त्यांच्यातलं शास्त्र आणि त्यांच्यातला विनोद हा प्रकर्षाने आपल्यासमोर येतो. इतकं ते सुंदर आहे. खरं 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 खरं. त्याच्यामुळे हा विषय मी अभ्यासाला घेतला होता आणि तो मांडला. खरं. आणि याबरोबरच अजून श्रीहर्षाचं श्रीहर्षचरित वगैरे हेही अलीकडचे पण श्रीहर्षचरित तर 6वं शतक असं आपण म्हणू. त्याच्यानंतर तो भर्तृहरी. हो. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जगातलं पहिलं संपादन, पुस्तकाचं संपादन करणारा माणूस हा आपल्या महाराष्ट्रातला आहे. आणि त्याचं नाव आहे हाल सातवाहन. त्यांनी 1000हून अधिक कविता गोळा केल्यात प्रजाजनांना. आणि त्या प्रजाजनांसाठी त्यांनी देवी शारदेकडे स्तवन केलं की माझ्या प्रत्येक प्रजाजन हा काव्य त्याला स्फुरू दे आणि तो काव्य स्रवू दे असा राजा झाला आपल्याकडे. आणि त्यांनी त्या 1000च्या वर असलेल्या कविता एकत्र केल्यात आणि त्यातून निवडक 700 कविता एकत्र करून त्याचं एक पुस्तक काढलं. त्याचं नाव आहे गाथा सप्तशती. म्हणजे प्राकृत भाषेमध्ये त्याला म्हणतात गाथा सप्तसई.
ते आपण प्रसादचंच आपणच प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक. आणि प्राकृत भाषेसाठी ते पुस्तक आजही टेक्स्ट आहे. म्हणून पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. बरोबर ते प्रमाण आहे प्राकृत आणि सा जोगळेकर आपले जे संस्थापक आहेत तर त्यांची 400 पानांची एक विस्तृत प्रस्तावना हे त्या पुस्तकाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणजे ती ही हाल सातवाहनाची गाथा, सप्तशती, राजा भर्तृहरीचं नीतिशतक, शृंगारशतक, वैराग्यशतक, वैराग्य शतक, नीती शतक. म्हणजे जेव्हा तो राजा होता तेव्हा त्यांनी शृंगार शतक लिहिलं, पण राजा असताना त्याला त्याची प्रजा नीतिवान पाहिजे म्हणून नीती शतक लिहिलं. आणि जेव्हा त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली तर त्याच्या आधी त्यांनी एक व्याकरणावरती लिहिलेलं पुस्तक आहे. अच्छा, ते व्याकरणाचं पुस्तक मला आता त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही, परंतु ते व्याकरणाचं पुस्तक इतकं जबरदस्त आहे की पाणिनीच्या व्याकरणानंतर आणि याचं व्याकरणाचं पुस्तक आणि त्याच्यानंतर राजा भोजचं व्याकरणाचं पुस्तक, ही 3 पुस्तकं व्याकरण म्हणजे वैयाकरणी पाठ करून टाकतात. आता ते लिहिल्यानंतर मग त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली, मग त्यांनी वैराग्य शतक लिहिलं. म्हणजे त्याचा प्रवास मी काय तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फक्त भारतातच असे राजे दिसतील की जे त्यांच्या कारकिर्दीच्या अत्युच्च पदावरती असताना वैराग्य स्वीकारतात, सगळ्याचा त्याग करतात, सर्वसंग परित्याग असं त्याला म्हणतात, आणि ते संन्यासी होऊन निघून जातात. खरं खरं. पण मला आता रमा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्याला ललामभूत असं समजलं जातो असा जो ग्रंथ, जो तो पण एका राजानेच लिहिलेला आहे, त्याच्याबद्दल सांग. तो ग्रंथ म्हणजे गीता, कृष्णाची गीता. कृष्णाची जी गीता आहे ना, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की कृष्ण हा स्वतः राजा कधीच नव्हता. तो कधी सिंहासनावर बसला नाही. त्यांनी लोकांच्या हृदय सिंहासनावरती राज्य केलं. आणि म्हणजे तो काय नाही, त्याच्या एका हातात चक्र आहे, दुसऱ्या हातात बासरी आहे. तुम्हाला मी मोहवायचं कशाने आहे? चक्राने मोहवायचं आहे का बासरीने? तुम्हाला मला शरण यावंच लागेल. इतकी त्याची स्वतःची प्रतिभा आहे, त्याची प्रज्ञा आहे. यांनी तिथे गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये बाललीला केले आणि रणांगणावरती गीता पण सांगितली. पण ही गीता सांगत असताना एक मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की गीता सांगितली गेली, ती थेट सांगितली अर्जुनाला आणि त्याच्याकरता साक्षीदार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नक्की माहिती आहे की गीता झालेली आहे. आणि ही गीता सांगत असताना त्यांनी संपूर्णपणे लोकशाहीचा वापर केलेला आहे. कारण शेवटी तो काय म्हणतो की मला जे काही वाटत होतं बाबा रे, मी ते तुला सांगून झालं, आता तू ठरव तुला काय करायचं आहे. हे स्वातंत्र्य दुसऱ्या कुठल्याही समाजात, विचारधारेत, परंपरेत, तत्वज्ञानात तुम्हाला सापडत नाही. बरोबर. त्याच्यामुळे गीता हे लोकशाहीचं पहिलं पाऊल आहे असं मी म्हणते. कारण लोकशाहीमध्ये सुद्धा प्रत्येकाला स्वतःच्या तंत्राने वागण्याचा अधिकार आहे. किंवा तुम्हाला सांगितलं जातं सगळं आणि नंतर मग प्रत्येक जण नेता, राजनेता जो काही निवडणुकीला उभा आहे तो येऊन सांगतो ना तुम्हाला की तुम्ही मला मत द्या, अमकं करा, ढमकं करा, हे करा, ते करा, मी हे कसं करीन तसं करीन. आता मी हे सगळं सांगून झालं, हे झाल्यानंतर आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर. असंच होतं ना मतदान प्रक्रियेमध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये. तर हे बघा, हे कृष्णाने सांगितलं आहे, यथा इच्छसी तथा कुरु. जसं तुला योग्य वाटतं तसं तू कर. हे सांगण्याचं म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. नाहीतर तलवारीच्या जोरावरती मी म्हणतो ते मान्य कर, नाहीतर शिरच्छेदच करीन. आणि आपल्याकडे शिरच्छेद झालेले आहेत. खोपडी के मीनार रचे थे असं म्हणतात. खोपडी के मीनार दर 20 कोसावरती. मीनार म्हणजे उभी अशी चळत.
खरी बाई, इतके लोक मारून टाकलेले आहेत. खरं खरं. पण तुला हवं तसं तू वाग, हे स्वातंत्र्य फक्त श्रीकृष्ण देतो. खरं खरं. त्याच्यामुळे आपण भारतीय लोक, आपण संविधान स्वीकारलं, स्वतंत्र झालो, संविधान स्वीकारलं, सर्वांना मताधिकार दिला. त्याच्यात बायकांना मताधिकारासाठी लढावं लागलं नाही. कधीच नाही, कधीच नाही. युरोपामध्ये लढावं लागलं, हो हो. भारतात लढावं लागलं नाही. खरं. कारण भारतातली स्त्री ही स्वयंपूर्णच होती, अगदी आहे अगदी. आणि राहणार. आणि त्याची आपल्याला अनेक उदाहरणं मिळतात. उदाहरण त्याच्यावरती एक वेगळं पॉडकास्ट करू आपण. नक्की करू. भारतातली स्त्री कशी स्वतंत्र होती. नक्की करूया. हं? तर आता आपला हा ग्रंथलेखक, ग्रंथकार राजांचं हे आज आपण एक वेगळं रूप आपण बघितलं. आणि रमाताई, त्यासाठी तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. तुमच्यामुळेच हा राजांचा हा एक वेगळा पैलू आमच्या डोळ्यासमोर आला आणि त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. आणि असंच काहीतरी वेगळं आम्हाला नेहमी ऐकत राहायला फार आवडेल. तुम्ही मला इथे संधी दिलीत, बोलवलं, तितका मान सन्मान दिलात, याबद्दल माझ्याकडून तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.